नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहलताच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता थंडी खूप पडलेली आहे, तर आता थंडीमध्ये अशा आपण पौष्टिक पेज किंवा पौष्टिक खीर करणार आहोत. ती अगदी सगळ्यांसाठीच ती योग्य आहे आणि असा आहार नक्की घेतला पाहिजे. बाळंतींसाठी तर खूप उपयोगाचे आहे. तर आता मी जास्त न बोलता पटापट आपण करायला घेऊया. तर इथे मी थोडं तूप घालते, कारण आपल्याला डिंकाची खीर बनवायची आहे. डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि तूप कधी कधी खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. गाईचं तूप नेहमी खावं. आता इथे तूप आपलं गरम होतंय. इथे मी थोडासा डिंक घेतलेला आहे. आपण डिंक आणि खसखसची खीर बनवणार आहोत. हे बघा, डिंक मी इथे घेतलेला आहे 2-3 चमचे. आता आपलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण डिंक फुलवून घेणार आहोत. आपलं तूप छान तापलेलं आहे, गरम झाले छान. आता याच्यात डिंक घालायचं आपल्याला आणि तूप छान फुलवून घ्यायचं आपल्याला. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता आपला डिंक छान फुललेला आहे, आपण काढून घेऊया. आता डिंक काढून घेतलेला आहे. त्याच्यातच आपण काजू थोडेसे आणि बदाम घातलेले आहेत. ते पण छान घ्यायचे, म्हणजे ते पण सुंदर येतात. घेतल्यानंतर छान असे तळून घेतल्यानंतर मस्त लागतात ते चवीला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचंय. आता याच्यामध्ये आपण ह्याच तुपामध्ये राहिलेले आपण थोडं गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि ते पण छान भाजून घ्यायचं आपल्याला. आता इथे तुम्हाला बाजरीचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ पण घालू शकता. हे छान आपल्याला परतून घ्यायचंय. आता माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलंय. इथे तुम्ही बाजरीचं एखादा चमचा घेतला तरी चालेल. मी आता गव्हाचं घेतलेलं आहे आणि छान ते गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय. इथे आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धीला कमी मी गूळ घेतलाय. जसं आपल्याला गोड हवं त्याप्रमाणे गूळ पावडर मी घेतलेली आहे आणि ती छान पाण्यात विरघळून घ्यायची आहे. आपल्याला याच्यात घालायची आहे. छान आपलं गव्हाचं पीठ पण बघा, छान कलर आलेला आहे त्याला मस्त. आता याच्यातच आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे, म्हणजे ती पण ह्या पिठाबरोबर भाजली जाईल छान. आणि आता हे जे आपण हे केलेले आहेत, तळलेले आहेत ना डिंक, ते थोडेसे मिक्सरला लावून घेऊया आणि त्याच्याबरोबर हे काजू बदामचे पण तुकडे आपण लावून घेऊया, म्हणजे पावडर थोडीशी करूया. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, पीठ छान भाजलेलं आहे. आता इथे काय करायचं, आपल्याला सुकं खोबरं थोडंसं किसून घालायचं आहे. मागचं काळं काढून टाकायचं आहे त्याचं. आणि मी इथे ओली हळद घेतली होती. ही बघा, ओली हळद आता ह्या सीझनला मिळते. ती ओली हळद घ्यायची, ती थोडी किसून घालायची. आणि खोबरं या गरम याच्यात ते छान परतलं जाईल. बघा किती आपण पौष्टिक बनवतोय. आता याच्यातच आपल्याला हे जे आपण वाटलं आहे ना ड्रायफ्रूट, आणि त्याच्यानंतर आपण जे काही डिंक वगैरे वाटला आहे त्याच्यामध्ये तो घालायचा. मी थोडासा वाचवला आहे वरून टाकायला. हे छान आता परतून घ्यायचं आपल्याला. गूळ आपल्या चवीनुसार घालायचा आहे. मी गूळ विरघळून घेतला, किंवा तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घेतलं तरी चालेल. आता आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे, तर थोडंसं आपण गाळून घेऊया याच्यामध्ये. थोडं थोडं करून घालायचं, अंगावर उडेल गरम याचा. गुळात काही कचरा वगैरे असेल तर तो गाळणीमध्ये येतो. हे बघा, असे खडे वगैरे असतात त्याच्यामुळे गुळ पूर्ण वितळून घ्यायचा आणि कचरा असेल तर तो गाळणीमधून निघून जातो. आता हे छान आपण जेवढं आपल्याला पातळ घट्ट करायची असेल, पेज म्हणा याला, खीर म्हणा, जेवढं आपल्याला पातळ घट्ट करायचं असेल तेवढं आपण करून घ्यायचंय.
आता याच्यामध्ये आपल्याला हे करायचं, वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडर टाकली आहे मी याच्यात. आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे आपल्याला करायची आहे. आता याला उकळी येऊन द्यायची आपल्याला. हे बघा छान आपली याला उकळी आलेली आहे. आपण थोड्याशा 2 लवंगा घालूया, याच्यामध्ये छान सुवास येतो. त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला सुंठपूड घालायची आहे. थोडी सुंठपूड घातलेली आहे आपण. आणि थोडंसं जायफळ घालायचंय. तुम्हाला आवडत असेल ते घाला, नाही घातली तरी चालेल, पण छान सुवास येतो. आणि किती घट्ट पातळ जर समजा घट्ट झाली असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये घालू शकता. आता आपल्याला थोडेसे बदाम काजूचे पीस घालायचे वरून. पिस्ता आहे माझ्याकडे, तो पण घालते मी. आणि किंचित आपल्याला थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आपण गूळ घातलाय ना, थोडं आळणी लागतं, मग थोडंसं मीठ घातलंय. मग छान खळखळून उकळली की गॅस बंद करायचा. बघा आपण याच्यामध्ये काय काय टाकलंय, सुकं खोबरं टाकलंय, ओली हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर सुंदर येणार आहे. त्याच्यानंतर आपण छान असं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, खसखस आहे, बदाम आहे, काजू आहे. सगळं असं पौष्टिक घटक आपल्या पोटात जाणार आहे. आणि बाळंतींसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच अतिशय मस्त ही खीर आहे. सकाळी अनाशा पोटी तुम्ही ही खीर घ्या. मस्त असं दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. हाडांसाठी मस्त आहे ही खीर. कंबर दुखत असेल तर त्याच्यावर डिंक, तर तुम्हाला माहिती आहे डिंक किती पौष्टिक आहे, त्यामुळे कंबर दुखीवर पण ही खीर अतिशय पौष्टिक आहे. मी इथे गव्हाचं पीठ वापरले. तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही थोडंसं बाजरीचं घाला. तर आता ही छान झालेली आहे आपली. आणि थोडंसं आता आपण तूप घालूया आणि गॅस बंद करूया. आपली खीर झालीच आहे. आणि थोडेसे हे आपले जे दाणे आहेत ते पण आपण घालूया डिंकाचे वरून, म्हणजे ते दाताखाली छान येतील. आता आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आणि मस्त अशी आपली डिंकाची अशी पौष्टिक खीर तयार झालेली आहे. खसखस आहे, डिंक आहे, बदाम आहे, काजू आहे, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे, भरपूर काही आपण ओली हळद घातलेली आहे, भरपूर आपण साहित्य घातलेलं आहे जे पौष्टिक आहे ते. आणि या थंडीच्या दिवसात ही खीर एकदा तरी सकाळी पिया. आणि ओली हळद पण थंडीच्या दिवसात मिळते. आणि डिंक आपण आणखी वरून थोडासा घालूया उरलेला. बघा किती सुंदर वाटते खीर. आणि खीर सुंदर आहे तेवढीच खायला छान आहे. मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते याचं गोडीचं प्रमाण गुळाचं तुम्ही तुमच्यावर घ्या, किती गोड हवी आहे. आणि ही सकाळी सकाळी मुलांना द्या, तुम्ही द्या, बाळांतीन बाई असेल तर तिला द्या. खूप सुंदर अशी खीर झालेली आहे आपली. आणि घट्ट करू नका, मग खूप घट्ट घट्ट होईल. तर तुम्हाला जसं लागेल तशी पातळ तुम्ही करा. आणि सुकं खोबरं आहे ते दाताखाली येतं, ते खूप सुंदर लागतं. आता मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कशी झाली ती. गरम आहे खूप. इतकी मस्त आली. आणि ते जे डिंक आहे ना ते दाताखाली आले ना की असं कुरकुरीत वाजतं. आणि खूप सुंदर ही खीर झालेली आहे आपली डिंकाची. तर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींना पण ही रेसिपी पाठवा. काय मैत्रिणींनो, करणार ना ही खीर? ही पौष्टिक खीर आहे, नक्की करून बघा. आणि कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट नक्की करा. कमेंट केली तर मला समजतं की अरे माझ्या मैत्रिणींनी हे सगळं बघितलेलं आहे, त्यांना आवडलेली आहे. तर नक्की कमेंट करा. बाय बाय. बघू नका, करा पण. करायला पण सोपी आहे, लगेच होते.